भगवान बुद्ध बनने के लिए या जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज ज्यांच्या कुशीत स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं अशा राष्ट्रमाता राजमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही ए रे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र संभाजी राजा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची वाट घराघरापर्यंत पोहोचवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा फुले तुमचे कपडे फाटके असले तरी चालेल पण तुमचे विचार मात्र फाटके असू नयेत पण फाटक्या कपड्यावरती सुद्धा जगाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवकांचे प्रेरणास्थान भगतसिंग आजचं पोरग आहे त्याची आयडिओलॉजी असते युवा नेता त्याचं सारं भांडवल 1280 रुपयाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की शासन करती जमात पहा पण भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही आपल्याला गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणून सर्वात महत्वाचे युवकांचे प्रेरणास्थान भगतसिंग स्वामी विवेकानंद संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी दिवसा गाव स्वच्छ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोकी स्वच्छ करणारे ते संत गाडगे बाबा माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकून या मनुवाद्याच्या छाताळावर थैया थैया नाचणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असे ठणकावून सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील प्रेत लेकराची उचलून कशी राहिली ती माय साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या भीमदुधावरची ती साय कारुण्याचा झरा दलितांची आई माता रमाई माता भीमाई या सर्व महामानवास मी त्रिवार वंदन करतो व माझ्या भाषणास सुरुवात करतो आज एक शपथ घ्यायची काय जग मारायची ती मारो रात्रीचा दिवस करो दिवसाची रात्र करो हे गाव सोडो हे शहर सोडो दलिंदर संपर्क सोडो दलिंदर मित्र डिलीट करो तुम्ही केलेल्या कामामुळे तुम्ही तिथे असाल पण तुम्ही केलेल्या नावामुळे तुमच्या बापाला या स्टेजवर बोलवलं पाहिजे मंचावर बोलवलं पाहिजे त्याचा सत्कार झाला पाहिजे एवढी मेहनत तुम्हाला इथे घ्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला ज्या विद्यार्थ्याला शाळेत शिकताना अडचणी आल्या त्या विद्यार्थ्याचा शाळेचा पहिला दिवस 7 नोव्हेंबर 1900 ज्या विद्यार्थ्याला शाळेत शिकताना अडचणी आल्या जात कळाली धर्म कळाला पंथ कळाला तिथल्याच शिक्षकांनी कृष्णाजी केशव आंबेडकर या नावाच्या शिक्षकांनी स्वतःचं आडनाव त्या विद्यार्थ्याला दिलं आज तोच दिवस भारत सरकारला राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतोय राष्ट्रीय विद्यार्थी दिन ही आपली बापाची किमया आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत काही दलिंदरांना तर IPL शिवाय होत नाही सध्या IPL चालू आहे काही दलिंदरांना तर IPL शिवाय होतच नाही सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी विराट कोहली आपले काका मामा नाही सचिन तेंडुलकर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी आपल्या घरी एखादा क्विंटल गहू आणून टाकत नाही सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी विराट कोहली यांच्या एका मॅचच्या धावा मोजण्यापेक्षा एका एकराच्या अवतामागे आपला बाप किती चक्रा मारतो त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त भरतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय राहण्याचं तोही एक पॅन्ट एका जागेवर 25 ठिकाणी फाटलेली आणि तो तिला फॅशन बोलतो तोही एक पॅन्ट एका ठिकाणी 25 जागेवर फाटलेली आणि तो तिला फॅशन बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की सुट्टा बुटात या कोल्ड कॉफी पाहिजे का तुला कोल्ड कॉफी अरे सकाळी परातीत गरम चहा पिणारा तुला कोल्ड कॉफी पाहिजे का ही सिच्युएशन आपल्या लक्षात आली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला की मी गेल्यानंतर हे दलिंदर नीट राहतील की नाही म्हणून त्यांनी राज्यघटना कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य लिहावं लागलं जगातील एकमेव देश आहे की ज्यात मूलभूत कर्तव्य लिहावं लागलं पण हा बी आपला भारत देश आहे भाऊ इथं पानपोई लावलेला ग्लास साखर दंडाने पक्का बांधून ठेवा लागतोय पानपोई आहे ना पानपोई त्यावरला ग्लास साखर दंडाने एडिंग करून बांधून ठेवा लागतोय भिकार चोर साधा ग्लास तोडणार नाही तू देशाचं काय परिवर्तन करणार आहे भिकार चोर तू साधा ग्लास तोडणार नाही तू देशाचं काय परिवर्तन करणार आहे परिस्थिती माणसाला घडवणी नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडणी नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काय करोडपती होते का लखपती होते? अहो साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं. तिथे परिस्थिती आडवी नाही आली. तिथे आडवा आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक गुण की आयुष्यात वाचलेलं एक पुस्तक, 10 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक जर त्यांना 10 वर्षानंतर विचारलं की 355 पानावरील 4थ्या पॅरेग्राफ मधलं दुसरं वाक्य काय, तरी ते बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. एज्युकेशन इज द मॅनिफिकेशन ऑफ डिव्हिनिटी. एज्युकेशन इज द मॅनिफिकेशन ऑफ डिव्हिनिटी दॅट्स ऑलरेडी इन मॅन. माणसाच्या स्वतःचा किंवा उद्बत्तेचा गुण ओळखून त्याचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. माणसाच्या उद्बत्तेचा किंवा त्याचा गुण ओळखून त्याचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. म्हणजे शिक्षण होय. किसी ने गीता तो किसी ने कुरान लिख डाला. किसी ने गीता तो किसी ने कुरान लिख डाला. जिसे रोका जाता था स्कूल जाने से, जिसे रोका जाता था स्कूल जाने से, उसने ही भारत का संविधान लिख डाला. उसने ही भारत का संविधान लिख डाला. मला सांगा, देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कोणाच्या हाताखाली आहे? मंदिर पुजाऱ्याच्या हाताखाली आहे. पुजारी कोणाच्या हाताखाली आहे? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. संसद कोणाच्या हाताखाली आहे? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच नाही तर संपूर्ण विश्वाला दिसतंय, जरा नीट निरखून बघा की संविधान कोणाच्या हातात आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 10वी बोर्डाचे पेपर तालुक्याला होते. रामजी बाबांना संपूर्ण परिवार तालुक्याला घेऊन जाणं शक्य नव्हतं. तेव्हा रामजी बाबा भाड्याने खोली घेऊन तिथे राहू लागले व भीमराव सोबत राहू लागले. रामजी बाबा भीमरावांना स्वयंपाक करून खाऊ घालू लागले. पहिल्या दिवशी भीमराव पेपर देऊन आले आणि जेवायला बसले. वडिलांना प्रश्न केला, बाबा तुम्ही नाही जेवणार का? वडिलांचं उत्तर आलं, भीमराव तुमचं झालं की जेवतो. दुसऱ्या दिवशी भीमराव पेपर देऊन आले. वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवणार का? वडिलांचं पुन्हा उत्तर आलं, भीमराव तुमचं जाऊ द्या, तुमचं झालं की जेवतो. तिसऱ्या चौथ्या दिवशी हा कालानुक्रम चालत राहिला. 5व्या 6व्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला की मी जेवल्यानंतर टोपली भाकरीचं शिल्लक राहत नाही, मग माझे वडील खातात काय? त्यांनी वडिलांना प्रश्न केला की माझं जेवण झाल्यानंतर टोपली तर भाकरीचं शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही खाऊ लागत? त्यावर रामजी बाबांचं उत्तर आलं, भीमराव माझी भूक ही भाकरीने भागणारी नाही, तर तुम्ही घेतलेल्या ज्ञानाने भागणारी आहे. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठं पद पाहून माझी भूक भागेल. अहो घरात नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसणार नाही. घरात नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसणार नाही. ज्यांच्या घरात वीजच नव्हती, रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाखाली ज्यांनी अभ्यास केला, रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाखाली ज्यांनी अभ्यास केला आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवला, आज त्याच अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले, या जगाचे कोहिनूर होऊन गेले.